तर जय शिवराय मंडळी, जसं मी म्हटलं होतं, की आपल्या या YouTube चॅनलवरती तुम्हाला डेटा सायन्सची कंप्लीट सीरीज तर मिळणारच आहे. सोबतच तुम्हाला फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंटची पण सीरीज इथे मी स्टार्ट केलेली आहे. ती पण तुम्हाला या चॅनलवरती मिळणार. अँड 1 तारखेपासून मी असा गोल सेट केला होता, की आपल्या चॅनलवर फक्त ट्रेनिंगच नाही, तर आपल्याला कंपनीच्या ज्या ओपनिंग्ज असतात, त्या लिंक्स तर मी ग्रुपवरती शेअर करायचीच. बट आता त्या कंपनीसाठी अप्लाय कसं करायचं ते सुद्धा व्हिडिओ मी या चॅनलवरती बनवणार आहे. तर बिलकुल मिस करायचं नाही. आत्ताच जाऊन सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आले असणार. तर आज मी तुम्हाला Deloitteचा एक लॉन्च केलेला डेटा एनालिस्टसाठी, स्पेशली डेटा एनालिस्टसाठी एक कोर्स लॉन्च केलेला आहे Deloitteनी, ज्यामध्ये तुम्हाला कंप्लीटली फ्री ट्रेनिंग दिल्या जाईल. तिथे व्हिडिओज वगैरे प्रोव्हाईड केला जाईल. त्यामध्ये तुम्हाला टास्क दिला जाईल आणि ते टास्क कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला फ्री सर्टिफिकेशन पण मिळणार आहे आणि तिथे काही टॉप 10 कंपनीज आहे, जिथे जिथे तुम्ही जॉबसाठी पण अप्लाय करू शकता किंवा तुम्ही तो कोर्स कंप्लीट केला आहे, हे सुद्धा तुम्ही तुमच्या सीव्हीमध्ये ॲड करू शकता. तर बिलकुल मिस करायचं नाहीये. एंडपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. ओके, तर गाईज ही लिंक आहे ज्यामध्ये मी अप्लाय करत आहे. ही लिंक मी तुमच्या WhatsApp चॅनलला शेअर करून देईल. जर तुम्हालाही जॉइन करायचं असेल, तर Instagramच्या बायोमध्ये WhatsApp चॅनलची लिंक आहे, तर त्यांनी तुम्ही जॉइन करू शकता. ओके. सो मी इथे कुकीज ॲक्सेप्ट करून घेते. तुम्ही सुद्धा ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता फोरेजची हे वेबसाईट आहे. तर स्टार्ट फ्री प्रोग्रामवरती क्लिक करायचं आहे. ओके. स्टार्ट फ्री प्रोग्रामवरती क्लिक केल्यानंतर तो तुम्हाला विचारेल, की तुम्हाला ईमेल आयडी द्यायची आहे. ईमेल आयडी किंवा तुम्हाला कंटिन्यू विथ Google करायचं असेल, यू कॅन कंटिन्यू विथ Google. सो मी इथे Google सोबतच कंटिन्यू करत आहे. माझी ईमेल आयडी आहे पायल्ड आहे. ओके. सो येस, इथे मला पासकी सुद्धा टाकायची आहे. अगेन तुम्हाला पण विचारेल जर तुम्ही डायरेक्टली Google सोबत कंटिन्यू करत असाल तर. ओके. त्यानंतर अगेन कंटिन्यू करायचं आहे. ओके. येस. त्यानंतर ही तुम्हाला काही बेसिक डिटेल्स मागेल लाइक प्रोफाईलसाठी. ठीक आहे. सो इथे नेम टाकायचा आहे. जसं मी पायल एंटर केलंय. देन लास्ट नेम. अगेन इथे तुम्हाला मंथ टाकायचं आहे. जसं माझं नोव्हेंबर आहे तर मी 11 एंटर केलं. देन डे 30 अँड येस ऑब्व्हियसली तुमची डेट ऑफ बर्थ. तर मी इथे 2001 टाकली आहे. मे बी तुम्ही 2001 ची असणार, 2000 ची असणार, तर ती तुम्हाला डेट ऑफ बर्थ तुम्हाला मेन्शन करायची आहे. त्यानंतर सेकंड वन आहे युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी तुमची जी पण युनिव्हर्सिटी आहे ती सर्च करा. लाइक मी इथे सर्च करते नागपूर युनिव्हर्सिटी. सो नागपूर युनिव्हर्सिटी मी सिलेक्ट केलेली आहे. ठीक आहे. एक रँडम डेटा घेते आहे. तुम्ही पण तुमचा डेटा घ्यायचा आहे. ठीक आहे. सो एक्सपेक्टेड ग्रॅज्युएशन डेट, तुमचे ग्रॅज्युएशन केव्हा कंप्लीट झालंय, सो ग्रॅज्युएशन टाकायचं आहे. लाइक जर तुम्ही 2023 चे पास आउट असणार, मे चे पास आउट असणार. ओके. सो तुम्हाला मंथ तिथे मेन्शन करायचं आहे. इयर तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर ॲग्री अँड जॉइन करायचं आहे. आफ्टर दॅट तुम्हाला आणखी काही एज्युकेशन रिलेटेड काही इन्फॉर्मेशन घेईल. जसं तुमचं बॅचलर्स डिग्री असेल किंवा मास्टर्स डिग्री. जसं मी आता ग्रॅज्युएशन इयर टाकले, तर तुम्हाला इथे ग्रॅज्युएशन सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही मास्टर्सचे इयर टाकलं असेल, तर तुम्हाला मास्टर्सचं मास्टर्स पण तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही कुठल्या फील्डमध्ये मधले आहे, तर लाइक मी इथे सिलेक्ट केलेलं आहे कम्प्युटर सायन्स अँड IT. ओके. त्यानंतर ग्रेड तुम्हाला इथे मेन्शन करायचे आहे. लाइक मी 85 घेते. त्यानंतर अगेन तुम्हाला अल्टरनेट ईमेल आयडी ॲड करायचा आहे. सो अल्टरनेट ईमेल आयडी मी टाकते पायल पचारे 21@gmail.com. ओके. सो हा माझा ऑप्शनल आहे. तर तुम्ही कुठलंही टाकू शकता. ठीक आहे. ऑलरेडी रजिस्टर्ड आहे. सो मी इथे पायल टेक्नोवा घेते. ठीक आहे. पायल @gmail.com. तो पण रजिस्टर्ड आहे म्हणतंय. माझ्याकडे आणखी
एक कोड बस्टर पायल म्हणून पण आहे अँड येस अतुल डॉट पाक. ठीक आहे. सो मी एक दुसरा यूज करते. ठीक आहे. तुम्हाला तुमच्या म्हणजे तुमचा कुठलाही तुम्हाला ऍड करायचं असेल तर तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे. सध्या तरी मी एक रॅन्डम घेत आहे. ठीक आहे. सो 78@gmail.com. ठीक आहे. 78@gmail.com. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. अगेन तुम्हाला जिथे पण काम करायचं आहे तिथे सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे लोकेशन अँड करिअर प्रिफरन्सेस. जसं मी म्हटलं की तुम्ही इंटर्नशिप आणि जॉबसाठी पण इथे अप्लाय करणार आहे. सो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. लाईक मी इथे सिलेक्ट करते इंडिया. सो मी इथे इंडिया सिलेक्ट करणार किंवा त्यासोबतच तुम्हाला आणखी काही कंट्रीजसाठी अप्लाय करायचं असेल, युनायटेड स्टेट्ससाठी असेल तर तुम्ही ते पण सिलेक्ट करू शकता. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे, विल यू नाव और इन फ्युचर रिक्वायर स्पॉन्सरशिप फॉर एम्प्लॉयमेंट विजा स्टेटस. येस करायचं असेल तर येस करा, नो करायचं असेल तर नो करा. देन युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, विल यू और नाव इन फ्युचर रिक्वायर स्पॉन्सरशिप फॉर एम्प्लॉयमेंट विजा स्टेटस. येस करायचं असेल येस करा, नो करायचं असेल नो करा. त्यानंतर वेअर इज युअर प्रायमरी प्लेस फॉर रेसिडेन्स. लाईक मी इथे इंडिया टाकलाय तर मी इथे पुणे लोकेशन टाकते. ठीक आहे. सो पुणे लोकेशन तुम्ही बघू शकता इथे हडपसर देन पुणे डिव्हिजन वगैरे आलंय. सो मी इथे पुणे महाराष्ट्र इंडिया सिलेक्ट करते. त्यानंतर आर यू विलिंग टू रिलोकेट फॉर अ रोल. जर तुम्ही इथे टाकलं असेल मल्टिपल कंट्रीज सो ऑब्व्हियसली तुम्ही रिलोकेट व्हायला रेडी आहे म्हणून तुम्ही ऍड केलेलं आहे. जर तुम्हाला म्हणजे तुम्ही रेडी असाल तर तुम्हाला येस करायचं आहे, नसाल तर नो करायचं आहे. त्यानंतर विच करिअर इंटरेस्ट यू. लाईक इथे आपण डेटा साठी बघत आहे तर तुम्ही डेटा सिलेक्ट करा. तुम्हाला AI मध्ये करायचं असेल तुम्ही AI सिलेक्ट करू शकता किंवा तुमच्या म्हणजे तुम्हाला जे पण सिलेक्ट करायचं आहे तुम्ही त्या रिलेटेड तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही हे कुठून ऐकलं आहे तर सिम्पली सांगायचं आपल्या यूट्यूबवरनं ऐकलं आहे कारण तुम्ही यूट्यूबवरनं व्हिडिओ बघत आहे आपला. त्यानंतर जसं मी म्हटलं होतं की टॉप 10 कंपनीज इथे आहे. तर जे पण कंपनीज तुमच्या आवडत्या आहेत त्या तुम्हाला सिलेक्ट करायच्या आहे. जर तुम्हाला सगळ्या सिलेक्ट करायच्या असेल ऑल सिलेक्ट करा. त्यानंतर हे सगळ्या सिलेक्ट झालेल्या आहे म्हणजेच मी तिथे अप्लाय करू शकते त्या कंपनीजमध्ये ॲज अ इंटर्न म्हणून किंवा ॲज अ एम्प्लॉई म्हणून मी तिथे जॉईन करू शकते. ठीक आहे. सो अँड येस फायनली आय एम रेडी वरती क्लिक करायचं. आय एम रेडी वरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली एक वेबसाईट ओपन होऊन जाईल. ठीक आहे फॉरेस्टची. अँड देन येस थोडा वेळ घेईल. जर तुमचा इंटरनेट फास्ट असेल तर ते तुम्हाला डायरेक्टली दाखवेल. ठीक आहे. सो थोडा तर लोड घेईलच तो कारण इंटरनेट तर माझंही फास्ट आहे. तर थोडा वेळ घेईल. तर तुम्ही सगळ्यांनी प्रॉपरली इन्फॉर्मेशन पास करायची आहे. कुठलीही चुकायला नको. कारण की आपण जेव्हा जॉबसाठी अप्लाय करत आहे आणि आपलं जर मे बी सिलेक्शन झालं तर त्यांना आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम व्हायला नको. सो दॅट्स वाय तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन इथे प्रॉपरली ॲड करायची आहे. तुमचे मार्क्स असो, तुम्हाला रिलोकेट व्हायचं आहे असेल नसेल, देन कंट्री, त्यानंतर तुमचे इयर, ग्रॅज्युएशन इयर तुम्ही घेत असाल तर ते प्रॉपरली मेन्शन करा. तुमचे डेट ऑफ बर्थ प्रॉपरली मेन्शन करा. त्या बेस्डवरतीच तुमचं जे आहे ना पुढची प्रोसेस जी आहे ती होणार आहे. ठीक आहे. तर याप्रमाणे या कोर्समध्ये आपल्याला डेटा अनालिस्ट, ठीक आहे, डेटा अनालिस्टच्या रिलेटेड सगळे व्हिडिओज प्लस टास्क इथे आपल्याला मिळेल. अगेन तो विचारणार की तुम्ही हे कुठून ऐकलं आहे तर अदरमध्ये सिलेक्ट करायचा. परत विचारणार डेलॉइट, आय एम एनरोलिंग इन डेलॉइट डेटा अनालिटिक्स व्हर्च्युअल एक्सपिरियन्स प्रोग्राम बिकॉज आय एम नॉट रिअली शुअर व्हॉट डेटा अनालिस्ट प्रोफेशन ॲट डेलॉइट लुक्स लाईक. किंवा आय हॅव हर्ड अबाउट डेलॉइट, वॉन्ट टू नो मोर. किंवा आय वॉन्ट टू बिल्ड माय स्किल इन STEM to improve my career. I want to increase my chance of
गेटिंग हायर्ड बाय Deloitte. सो मी इथे 4th ऑप्शन सिलेक्ट करते. त्यानंतर आय हॅव अ गुड अंडरस्टँडिंग ऑफ हू Deloitte इज अँड द वर्क दे डू. देन इथे स्ट्रॉंगली ॲग्री करायचं आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर, नसेल तर ॲग्री करायचं आहे. डिसॲग्री वगैरे करू नका. ठीक आहे. त्यानंतर अगेन इथे मी ॲग्री करते. अगेन स्ट्रॉंगली ॲग्री करते. ठीक आहे. सो प्रॉपरली इन्फॉर्मेशन रीड करून घ्यायची, त्यानंतर ॲग्री डिसॲग्री करायचं. ठीक आहे. जर तुम्हाला माहिती जरी नसेल तरी तुम्ही प्रॉपरली बाकी कुठल्याही वेबसाईटवरनं हे काढू शकता. ठीक आहे. इन्फॉर्मेशन काढू शकता आणि ते डायरेक्टली जम्प करेल तुमच्या Deloitteच्या कोर्सेसवरती. ओके. सो तुम्ही इथे बघू शकता आपण डॅशबोर्डवरती आहे. युअर प्रोफाईल इज एवढी आपली कंप्लीट झाली आणि काही इन्फॉर्मेशन म्हणजे 70% इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करायची आहे. तर प्रोफाईलवरती जाऊन तुमची इन्फॉर्मेशन तुम्ही फिल करू शकता एडिट प्रोफाईल करून. ठीक आहे. तेवढं तुम्ही स्मार्ट आहे, आय नो. त्यानंतर येस, तुम्ही बघू शकता डेटा लेबलिंग, देन फोरेज, तुम्हाला आणखी काही इन्फॉर्मेशन बघायची आहे. स्टार्ट सिम्युलेशन, देन डेटा अनालिटिक्ससाठी Deloitte रेझ्युमे सिम्युलेशन. तर तुम्ही आणखी भरपूर काही इन्फॉर्मेशन तुम्ही त्यामध्ये बघू शकता. त्यानंतर परत Deloitteनी जसं मी म्हटलंय की डेटा अनालिटिक्सचा हा कोर्स लॉन्च केलेला आहे. तर तुम्ही हा 1 मंथमध्ये कंप्लीट करून तुम्ही इंटर्नशिपसाठी जॉइन करू शकता. तर इथे टास्क दिला जाईल, तुम्ही बघू शकता. तर 2 टास्क आहे. पहिला डेटा अॅनालिस्टचा, त्यामध्ये व्हिडिओज वगैरे दिले जाईल. देन दुसरा पण टास्क आहे जो 20 टू 30 मिनिट्सचा आहे. ठीक आहे. त्यानंतर फिनिश लाईन कलेक्ट अचीव्हमेंट. सो यामध्ये 2 टास्क म्हणजे व्हिडिओज बघायचे, त्यानंतर टास्क अपलोड करायचे. बघा, तुम्हाला मी इथे इन प्रोग्रेस करते. ठीक आहे. रिटर्न टू फुटेज, आता ते मे बी इंटरनेटचा इश्यू आहे. तर डायरेक्टली तो जम्प करणार व्हिडिओजवरती. ठीक आहे. व्हिडिओज बघायचे आहे आणि तिथे असं टास्क 1 मेन्शन करणार. टास्क 1 बघायचं, आधी व्हिडिओ बघायचा, टास्क कंप्लीट करायचं आणि तुमचं जे डॅशबोर्ड आहे, ॲक्च्युअल डॅशबोर्ड, ते तिथे अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर परत मग तुम्हाला दुसरा टास्क पडेल. मग तो व्हिडिओ बघायचे, त्यानंतर तुम्हाला परत नेक्स्ट टास्क तुम्हाला असाइन करणार, तर ते तुम्हाला सबमिट करायचं आहे अँड फिनिश. हे पण इथे पण तुमचं एक टाईपचं टास्क राहील किंवा मे बी काहीतरी वेगळं असू शकतं, कारण मी केलेलं नाहीये. ठीक आहे. तर प्रॉपरली तुमचे टास्क इथे परफॉर्म करायचे आहे अँड सबमिट करायचे आहे. त्यानंतर ॲट द एंड तिथे तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल आणि तुम्हाला तिथे जॉब अप्लाय करण्यासाठी पण ऑप्शन्स मिळेल. ओके. तर बिलकुल मिस करायचं नाहीये अँड ही लिंक मी तुम्हाला आपल्या WhatsAppच्या चॅनलला शेअर करून देईल. बिलकुल मिस करू नका. आत्ताच जाऊन पायल टेक्नोवाला सबस्क्राईब करा. कारण की आता दररोज मी व्हिडिओ टाकणार आहे. जॉबसाठी, इंटर्नशिपसाठी कसं अप्लाय करायचं, कुठे अप्लाय करायचं, कुठल्या रिक्वायरमेंट्स राहील आणि कुठले टेक्निकल स्किल ते एक्सपेक्ट करत आहे. तर बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही, कारण आता पायल टेक्नोवा यूट्यूब चॅनलवरती ट्रेनिंग प्लस ट्रेनिंग प्लस जॉब पण इथे मिळणार आहे. ठीक आहे. तर आता जाऊन पायल टेक्नोवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया मंडळी आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, ज्यामध्ये परत मी एक नवीन कंपनी घेऊन येणार आणि कसं अप्लाय करायचं ते पण एक्सप्लेन करणार. सो थँक यू सो मच.